आणि चांगले आयोजक सुद्धा आहेत परेशभाई पाटील, आपलं वेलकम सुस्वागतम। 5 षटकांचा सामना तुमच्या भेटीला येईल। तर आमचे विश्वजित पाटील यांना विनंती करेन आपण परेशभाई पाटीलला वलभचं युवा नेतृत्व यांचा आपण सन्मान करावा। तर बघा निलेश महाराज ढवले यांचे चिरंजीव जे आज 12 मॅन आहेत। तर अभिनंदन अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ सुपर 12 तुम्हाला वेळ दिली जाईल। तर वलभ गावचे प्रसिद्ध उद्योजक आम्ही पाहतोय युवा नेतृत्व युवकांचे आधारस्तंभ परेशभाई पाटील यशस्वी आयोजक सुद्धा राहिलेत। क्रिकेट क्षेत्रासाठी त्यांचं सुद्धा बहुमूल्य योगदान पाहिलं आणि आमचे मुख्य आयोजक विश्वजित पाटील व्हीपी यांच्या वतीनं त्यांचा आम्ही सन्मान करतोय। धन्यवाद परेशभाई पाटील, आपण अमूल्य वेळ दिला, उपस्थिती दाखवली, आपल्या मनापासून धन्यवाद। सामना सुरू होईल, ऐकूया आपण अमित म्हात्रे सरांना। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद। बहुत बहुत शुक्रिया सागर मांडवकर जी। अमदार ट्रॉफी को आप देख रहे, रात काली है और उसमें उजाला चमक रहा है और अंपायर की जोड़ी भी भारी है। लंबे टाइम के बाद हम जुड़ चुके हैं, लेकिन कहते ना जैसा टर्न है उस तरह से हम आएंगे। हम बांटकर कमेंट्री करेंगे क्योंकि छीन कर खाने वालों का कभी पेट नहीं भरता और बांट कर खाने वाले कभी भूखे नहीं रहते। छीन के खाओ अशी आमची कॉमेंट्री बनवतात ते काही जण की आम्ही भारी आहे, तर मी काय रात्रभर बोंबले काय नाही। कौन भाभी जी का फोन लग गया था? नहीं नहीं, अच्छा दूसरा है। शुरू मैच, पहली गेंद देवा भाई की ये गेंद, पीछे प्रोडक्शन है मगर यहां कोई रन मिलेगा नहीं। पहली गेंद डॉट चली गई और फिलहाल इस बार देखा टॉस जीता है मेरे हिसाब से नेरे टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। स्कायरा 11 नेरा नॉमनिक, छोटा बच्चा भी है टीम के अंदर। पुष्कर भाई, पुष्कर अनिल पाटिल, और इस प्रकार ये गेंद डॉट चली गई। सुंदर गेंदबाजी चल रही, इस बार तारीफ कर रहे हैं देवा पाटिल की। उत्तम पाटिल को बांध के रखा है 2 गेंदों के ऊपर। नेक्स्ट बॉल और 2 विकेट से, और ऊंचाई ज्यादा दूरी कम है, कैच पकड़ेगा कौन? नेरे, अरे वाह गौते, धनेश जाऊदे, मस्त। चल टीजे। तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना सन्माननीय आनंदभाई ढवले विद्यमान सरपंच, त्यांचं भरपूर मोठं योगदान आणि खूप चांगला मित्र आणि या नात्यानं, आणि त्यासोबत अगदी बघू शकतो आपण आनंदजी ढवले यांना देखील आपण बघतो ते युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत, आमचे व्हीपी सरचिटणीस आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा। तर तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर तुमचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत इथे करतो आणि मैदानामध्ये जर आला असाल तर प्लीज व्यासपीठावर येऊन आसनादी सभा ही तुम्हाला विनंती। सुंदर कैच को लपक लिया इस बार देखा फील्डर ने, और ये देखिए रिप्ले में भी आप देख सकते हैं धनेश ने अच्छा कैच पकड़ा। ये मुझे लगता अविनाश कह रहे हैं अच्छा हुआ पकड़ा, नहीं तो मेरी हालत बुरी हो जाती। दोनों दाढ़ी वाले, वाह 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 वाह, ते नेरे वाले हाथीला पण चिट्टी घालती। अंपायर की जोड़ी देखो, एक लंबू जी दूसरा टिम्बू जी। स्कोर है इस बार देखा जाए 0 लॉस ऑफ 1 विकेट। गुड बॉलिंग देवा। यार रहता भी तो कुछ बोलने का नहीं, मैच देखने का खाली खामोश। और बैकफुट पर चले गए थे, गेंद को इस बार कट करने गए थे कवर के ऊपर से, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई कनेक्शन हुआ नहीं। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। सुंदर गेंदबाजी, सुंदर के हाथ सुंदर गेंदबाजी चल रही है।
5वीं डिलीवरी ओवर द विकेट, मीडियम फास्ट गेंदबाज, इस बार कट किया गेंद को, लेकिन पिच प्रोडक्शन मारो, बच गया। एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा, खाता ओपन हो जाएगा 1। नितिन पाटिल धुंधरे 9 नंबर से खड़ा है, अभी तक खड़ा ही है, स्टेमिना है खड़ा रहने का। अभी हल्दी के टाइम आएगा, हल्दी में बहुत उसको पैसा मिलता है, वहां मेहनत है उनकी। एक बार सुंदर कट किया गेंद को, पॉइंट के ऊपर से गेंद चली गई है, सीमा रेखा का दर्शन देने के लिए 8 4 रन डीजे। सेकंड बॉलर अजित गौती, सन्माननीय श्री वैभव ठाकूर आणि बाजीराव असावले यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। 5 रन लॉस ऑफ 1 विकेट। चलो स्पीड अप करो, स्पीड नेरे वाले बगैर टाइम पास। अभी तक 3 मैचेस हैं, डे नाइट का ये फॉर्मेट है, अगर वो पूरा 3-4 बज जाएगा तो फायदा क्या डे रखिए। हाँ, और अंपायर को कुछ नहीं, वो क्या 7-7 बजे सुबह होते हैं और फिर आते हैं, तो मतलब क्या है, गोली है उनके पास, पावर है। हाँ, रेट बढ़ेगा ही। यस, गली है, पुष्कर छोटू छा गए हैं। छोटू ने बढ़िया कैच लपक लिया डीजे कमान। करू नका, ह्याची दक्षता घेण्याचा गाणी लागले ना, पटकन चाल करायला। और बल्लेबाज कौन नहीं, बल्लेबाज आ रहे। या विकेट 2 गिर चुके हैं कि मानो क्या गेंदबाजी चल रही है। सारा शिवकर बनाम स्काई रायल और नेरे के बीच ये टक्कर है, और टीम का टोटल स्कोर है 5। नए बल्लेबाज संकेत आए हैं, संकेत ढवले। देखिए ये पूरा अभी ये क्या आई, एकवीरा इवेंट, एकवीरा माता का आशीर्वाद है संदेश के पीछे, और माता को विनती करो कि जल्दी शादी करो इसकी। कह रहे दिन कब तक अकेला अकेला रहेगा। हाँ, पुराना अभी हो गया, ये नया नया चाहिए। शॉट ऑफ लेन थी, इस बार पुल जरूर करने गए थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। दाया पैर आगे लिया था, पीछे के ऊपर वेट लिया था, लेकिन संपर्क हुआ नहीं। और सुंदर जानदारी आयोजन निवेदन आमदार ट्रॉफी हमारे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चे के सर चिटनीस श्री विश्वजीत विठल पाटिल साहब, उनकी सेना सभी। फुल टॉस है, लेकिन प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं है। शॉट फाइनल शॉट स्क्वायर के ऊपर गेंद को फील्ड किया, एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 6। तर नक्कीच स्कायरा 11 या नावाने आज नेरे संघ खेळतोय, आणि या संघाचे पुरस्कर्ते प्रसिद्ध उद्योजक आकाश शेठ पाटील शिरडोन कल्याण या मॅचचा आनंद घेतात। त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। अद्विक एंटरप्राइजेसचे वैभव शेठ ढवळे प्रसिद्ध उद्योजक दानशूर दाते हे सुद्धा या मॅचचा आनंद घेतात। मात्र मॅच मध्ये काय घडलंय, मैच में क्या हुआ है, कैच लपक लिया, बल्लेबाज चले बैक टू डगआउट, और दयनीय अवस्था या शिवकर टीम की डीजे ठोको।
शानदार गाना लगाया नितिन ने, और ये गाना सुनकर देखिए प्रेम पाटिल वाजे थोड़े गर्म हुए हैं, उनको थोड़ा करंट लगा हुआ है। तो फिलहाल ये वो ढूंढ रहे हैं कि ये मौका हमको कब मिलेगा। स्कोर है 6, लॉस ऑफ 3, 3 विकेट गॉन हो चुके हैं। और पूरी तरह से इस बार देखा जब मंच निखर गया है और नए बल्लेबाज का आगमन मिस्टर मयूर घरत। अभी तक 6 रन बन चुके, 3 विकेट गॉन हो चुके हैं। दूसरा बॉल जारी है, 2 गेंद शेष। क्या गेंदबाजी नेहरा की चल रही, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। ये देखिए घुमाने गए थे, टप्पा पीछे रखा था लेकिन संपर्क नहीं हो रहा है, बांध के रखा है शिवकर के बल्लेबाज को। सारा शिवकर टीम भी एक तगड़ी टीम है, लेकिन आज स्काई रायलर नेहरे की गेंदबाजी के सामने उनका बल्ला नहीं चला है। पॉइंट के ऊपर छोटू है। एक शॉट 5 स्लीप, लेग स्लीप है पीछे। एक बार फिर से गुडलिन स्पॉट के ऊपर ये टप्पा अच्छा देखने को मिल चुका है। इसे ऑन द ऑफ मिड विकेट के ऊपर खेलने गए थे और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके 6, लॉस ऑफ 3, साला 3 आणि सागर मांडोकर यांचा चेहरा खुललाय डीजे वाजवा। तर अद्विक इंटरप्राइजेस आम्ही पाहतोय इंजिनियर्स अँड प्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स वैभव शेठ ढवळे आमचे दानशूर दाते प्रसिद्ध उद्योजक यांचं सुद्धा या स्पर्धेला खूप मोठे योगदान आहे, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो। आणि ते सुद्धा लाईव्ह स्पर्धा पाहतात। मग अशी स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि आज आम्ही सर त्यांच्या गावातील संघ खेळतोय। आज अद्विक इंटरप्राइजेस एक ब्रँड बनलाय, अगदी आम्ही पाहतो यशस्वी उद्योजक आहेत, त्यांना आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। बिल्कुल 6 रन हुए वो बोपी। साला 3 और ये गेंद अंपायर वाइड होगी, खराब गेंद। दोबारा इस गेंद को फेंकना पड़ेगा। स्कोर है 7, लॉस ऑफ 3। संदेश शेल के सुकापुर के एक फिर इवेंट के मालिक डीजे नितिन के मालिक डीजे नितिन पाटिल। और क्या चेट, सुंदर, क्या सारा शिवकर आ रहे और जा रहे बल्लेबाज आयरम गैरम डीजे। आणि माननीय श्री आमचे बंधू दिनेश बाळाराम पाटील साहेब यांची ग्रुप ग्रामपंचायत वारदोली इथे उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीचं मनपूर्वक शुभेच्छा। आणि नक्कीच आणि ही एकविरा इव्हेंटसाठी बंधूंनी पार्टी ठेवली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी जायचं आहे। पुन्हा एकदा आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय। आपला प्रवास पुढचा अगदी सुखदायक हो। और यह स्कोर आहे 7-4, दयनीय अवस्था। यार बहन डीजे देखो, एक एक आदमी के टीम के अंदर ऐसे आदमी होते सब नखरेबाज। सौरभ थलेबाजी जले, बाली जल गए उसकी। 7 लॉस ऑफ 4 विकेट। नेक्स्ट बॉलर मिस्टर देवा पाटिल। चलो 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 जाओ 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 बजाओ डीजे। सात ला 5। और देखिए और नेरे नाइट टूर्नामेंट में
2 लाख की इस टूर्नामेंट में नेहरू टीम खुद अपने गांव में फाइनल में पहुंच गई थी। ए और बी, अच्छा हुआ काम। ये देखिए शॉट ऑफ प्लेन थी और क्या गेंदबाजी घातक चल रही है। अगर ऐसे मुकाबले वन साइड आते रहेंगे, एक साइड से अंपायरों की मजा है ना, वो जल्दी सोने के लिए जाएंगे। अरे मैच ऐसे रफ एंड टफ बनाओ ना थोड़ी सी भाई साहब, तंदुरुस्ती की रक्षा करते। लाइफ बॉय है जा तंदुरुस्ती, वहां लाल में काम है, अंपायर को पूछ। बेहाल करो गेंदबाजों को। और गली में मौजूद है वो छोटू पुष्कर। क्या नेरे वालों ने दिमाग लाया है, सब बड़े हैं और एक ही छोटा है, काम परफेक्ट। क्या है नितिन हंस रहे। और अविनाश पाटिल पोल्ट्री पर अच्छा है ना, सब मिक्स ऐसा होना चाहिए। थोड़ा रनअप चूका देवा की पहले ओवर काफी तगड़ी साबित हुई। हाँ, देवा को बेस्ट अवार्ड मिल चुका था। ऐसा प्रेम का कहना है। तुम उधर थे क्या? अच्छा है। ये पकड़ो, क्या शॉट, एक्स्ट्रा कवर। अविनाश भाई संभाल के ट्राई अच्छी की, वेल ट्राई। बॉल लगी क्या उंगली के ऊपर देखो, नहीं तो स्प्रे भी मारो। और रन बन चुके 8, 9 पे 5। नटबोली ढीले की बल्लेबाजी की। और जब भी यह अवस्था होती है ना, तो संकट मोचन की जरूरत है। स्थिति को संभालने वाला बल्लेबाज चाहिए, क्योंकि आप ये नैया मझधार में फंस गई है। किनारे के ऊपर लाने के लिए नाविक चाहिए। ये शॉट है, क्या चाहिए, छक्का। क्या जबरदस्त शॉट, मारो ना ऐसे बड़े बड़े शॉट, तब बड़ा मजा आ जाएगा। एक्स्ट्रा कवर के ऊपर दमदार छक्का। देतोय तर त्यांचं सुद्धा धन्यवाद, पुरस्कर्त्यांचं धन्यवाद। नेरे आणि शिवकर असा सामना पाहतो आम्ही। सर डीचे नितीन आता थोडे मूड मध्ये आलेत, प्रेक्षकांचं ते मनोरंजन करतात। हा त्यांचा टायमिंग मोडता असं नेहमी, त्याच्यामुळे त्यांना ती सवय लागलेली आहे, काय हरकत नाही। नसा मूड म्हणजे त्यांना अभ्यास त्या गोष्टीला भरपूर आहे। आणि त्यांनी गाण्यातूनच सांगितलं शैलाला, आता काय सांगते ते कुठे गडबड केली तर। आणि मनोरंजन नहीं केलं त्यांची ओटी भरणार नाही, तीसाठी त्यांची चाल आहे। पण और ये देखिए अंपायर वाइट, अंपायर का पेट देखो, पेट कितना बड़ा है। चलिए आगे की मैच होगी। राजा रानी 11 घोट बनाम वल्लभ। घोट कप्तान को विनती है, वल्लभ कप्तान आपके हाजिर है यहाँ, कप्तान विरोधी टीम के, तो आप जल्दी आइए। नवंबर से अंपायरों ने खाने की शुरुआत की है। आज कम से कम 4 महीने हो जो घर में कम खाते और बाहर ज्यादा खाते, इसलिए वो चर्बी ज्यादा बढ़ चुकी है। और यही मौका है ना, साल में यात्रा एक ही बार आती है। ये देखो भाई, देखो और मारो, देखो परको। क्या प्रवीण दुगाड़े जी कहते अभी हाई किधर पता भी नहीं चल रहा है। नेरे में आए थे ना, अच्छा, बेस्ट कमेंटेटर। थोड़ी अभी उनकी प्रकृति अच्छी नहीं है। खाना में आएंगे कभी। छकड़ी झगड़ी, उत्तुंग छक्का, अलिशान दमदार, खिलगी चंपा, खुश हुए रंभा। देखो पहले लंबा जगह मेरा खंबा ठोक दीजिए। कोर्टात जर नेले बिले ना दाबे धनांतात। आता पूर्वीसारखं ते राहिला नाही, तलाट्यानं कोंबड्या देऊन काम होत। 22-5 ये सिक्सर यार, देखो ना देखो मेरे लल्लू, उधर से चमक छल्लू, ऐसा मारा छक्का के गेंदबाज का होश उड़ गए। हल्लू हल्लू ठोक दीजिए।
किसका आवाज है? मेरा दुकान बंद करेगा, लेकिन मेरे से मिलता जुलता है, आगे जाएगा बेटा लगता है। और ये कैच छोड़ने के बाद देखिए लगातार 2 छक्के आ चुके हैं। क्या तीसरा? ओ स्लो रन का प्रयोग किया है। गति परिवर्तन वाली ये गेंद, चेंजेस ऑफ पेस कहते हैं इसे, दिमाग से गेंद को फेंका। ये देखिए जरूर छोड़ा था लेकिन वाइड भी नहीं है गेंद, सही गेंद है। और टीम का टोटल स्कोर है 28-28, लॉस ऑफ 5 विकेट, 2 गेंदें शेष। इस बार स्पेयर लेग के ऊपर फील्डर तैनात है, उम्दा शॉट, लेकिन एक ही सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 29। स्कोर। इस ओवर की आखिरी गेंद शेष है। अमदार ट्रॉफी 2025 आजाद मैदान चिपले के मैदान के ऊपर शानदार जानदार मुकाबला। फिर से स्लो रन का प्रयोग जरूर किया था। गति परिवर्तन वाली गेंद, फंसाया बल्लेबाज को। ओवर की समाप्ति, 4 ओवर के समाप्ति के बाद 29, लॉस ऑफ 5 विकेट, आखिरी 6 गेंदें शेष। निधीन आपला जवळजवळ येतोय 13 तारखेला, तेव्हा सागर मांडवकर तयार राहा, सासरवाडीला जायचं आहे जेवायला। नवीन जावयाला मान पहिला असतो होलीला, मग कोण नाही विचारत मग आले काय आणि फुगे खाऊन गेले काय। यामा जैसे पहले बुलेट का आवाज आता था, ये आखिरी स्लॉग और डेथ और हनामारी का ओवर है। गेंदबाज मिस्टर स्वराज, छकड़ी 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 छकड़ी, छक्के के व्यापारी आए, बहुत बोला। घोटचे संघनायक आपण रिपोर्टिंग करा। राजाराणी घोट। यस, अमित म्हात्रे सरांना काहीतरी बोलायचं। यस और स्कोर हो चुका है 35। और ये इस बार वाइड गेंद, खराब गेंद, दोबारा गेंद को फेंकना पड़ेगा। 36 पे स्कोर, एक सम्मानजनक स्कोर बनने जा रहा है। फिलहाल क्या बैटिंग चल रही बल्लेबाज इस बार देखा जाए मेरे हिसाब से मयूर घरत 18 और 20 पे खेल रहे। शॉर्ट ऑफ प्लेन हुक किया इस बार देखा जाए, लेकिन फील्डर मौजूद है वहां के, चौका होगा नहीं और रन का मौका होगा। क्या है? देखो बेगुर अंपायर रेफर कर रहे हैं। अंपायर सैंडी पालकर जी, और तेज सावकाश सावकाश। यस कंप्लीट दोन डाव आहेत। यस बॉलरचा पाय लागलाय म्हणून प्रेम बघले तुम्ही, आम्ही बघे नाही, आम्ही सांगणार आहे। हाँ एक बेल्स रहता तो करीबी मामला होता, दोनों भी गिरे थे। और प्रेम और संदेश जी का दोनों को गिरने वाला है। स्कोर हो चुका 38 पे। ये शॉर्ट ऑफ प्लेन हुक किया, चौका मिलेगा। फाइन लेग के ऊपर फील्डर कोई मौजूद नहीं, बोला तो बोला, 4 रन।
आखिरी 3 बॉल शेष। एक बहुत ही बढ़िया बल्लेबाजी चल रही मयूर घरत की, लाजवाब व्यक्तिगत मेरे हिसाब से खेल रहे। 11 गेंदों में 26 पे खेले उम्दा पारी टीम के लिए संकट मोचन बन चुके, बहुत ही बढ़िया शॉट ऑफ लेन और यह छकड़ी दमदार आलिशान लॉन्ग बिग 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 हिट 6 रन। बढ़िया शानदार लोगों का दिल जिता रहे 48 और ये चौका सन सिमका का लगाओ और जाएगी गेंद एक बार फिर से लॉन्ग लेग के ऊपर नंबर 4। इसी के साथ 52 पे स्कोर। संकट मोचन मिडल ऑर्डर के बल्लेबाज नाम है मेल्टन मयूर घरत, लाजवाब तूफानी शानदार परिणामों की सौगात लाया है। तेरा कमाल तू जाने, मुझे लग रहा है मयूर सच कमाल है, कमाल क्या मुझे तो धमाल लग रहा है। और इस बार ये गेंद डॉट निकल गई है और इसी के साथ ये इनिंग हुई खत्म। निर्धारित 5 ओवर में हम देख सकते हैं तो यहां सारा शिवकर टीम का टोटल रन बन चुके बोर्ड के ऊपर 52 और जीतने के लिए या स्कायरा 11 नेरे टीम को चाहिए। इस बीच देखा जाए तो 30 गेंदों में 53 यानी कि 53, मतलब इस 3 ओवर में रन मेरे हिसाब से कम आए थे प्रेम। 3 ओवर में 15 आए थे, लेकिन इस आखिरी 2 ओवर में चौथे ओवर में 14 आए, इस ओवर में 23 आए। रन बहुत अच्छे बन चुके, बढ़िया बल्लेबाजी की मयूर ने, दिल जीता सभी का। और इस बार इस 53 का पीछा कैसा होगा सुनिए वैभव भोपी की जुबानी और के कहानी। तब तक चलते हम सागर मांडव जिगर के पास जो कुछ वो बता रहे। तर राजा राणी 11 घोट आणि वल्लभ प्रवीण या टॉस आपण करणार आहोत। क्षणाचाही विलंब करू नका, टॉस आपल्याला करायचे। तर वल्लभचे कॅप्टन या, लगेच जास्त वेळ आपण घेऊ नका। तर टॉस आपण करणार आहोत। सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल। तर अद्विक इंटरप्राइजेसचे वैभव शेठ ढवळे यांच्याकडून शिवकर टीमला पुन्हा एकदा त्यांनी शुभेच्छा दिल्यात गुड कमबॅक बद्दल। तर राजा राणी गोटचे कॅप्टन आलेत, त्यांचं आम्ही वेलकम करतो। या वल्लभचे कॅप्टन आणि टॉस आपण करणार आहोत। तर परेशभाई पाटील यांना मी विनंती करेन, आमच्या वल्लभचे पाठीराखे युवा नेतृत्व त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। आमदार चषक चिपळेची दर्जेदार स्पर्धा तुमच्या भेटीला आले। डे नाईट फॉर्मॅट आज पहिली रात्र आणि जिथे टॉस होईल 5 षटकांचा हा सामना असेल, जो पहिल्या फेरीतील शेवटचा सामना। तर टॉस विन टीम कॅप्टन डिसिजन तुम्हाला इथेच कळवायचा, हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे। कॉल येतोय, यस कॉल आलाय, टॉस जिंकलाय वल्लभ संघाने, डिसिजन आपण द्यायचं लगेच। बॅटिंग तर गोट संघ करेल फिल्डिंग। तर काही आम्ही प्रमुख सन्मानाकडे वळणार आहोत। सन्माननीय पाहुण्यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। संपूर्ण आमची मॅनेजमेंट सुनीलजी भोईर साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल आणि सन्माननीय आमचे प्रवीणजी पाटील, सन्माननीय आमचे पाहुणे यांचा इथे सन्मान केला जाईल। सुनीलजी भोईर साहेब मोहो आणि प्रवीणजी पाटील चिपळे यांचा इथे सन्मान होईल आणि दोन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। चला फिल्डिंग टीम, पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान होतोय। चला आघाडीची जोडी पाठवा। स्पर्धेचे हे नियम आहेत का तुम्हाला लगेच आघाडीची जोडी। आणि आणखीन एक नियम आहे, जेव्हा एखादा फलंदाज बाद होतो तो सर्कल 30 यार्ड सर्कल क्रॉस केल्यानंतर
नवीन फलंदाज हा मैदानामध्ये गेला पाहिजे आणि पाहुण्यांचा इथे आदर तिथे सन्मान करतोय सुनीलजी भोईर साहेब मोहो आणि प्रवीणजी पाटील साहेब चिपळे या दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत। नेक्स्ट मॅच बघा एक धाडसी निर्णय, टॉस जिंकला वलप संघानं आणि त्यांनी निर्णय घेतला बॅट फर्स्ट। तर डीजे नितीन आमच्या समोर जॉईंड आहेत आई एकविरा इव्हेंट्स, प्रेम आमच्या समोर जॉईंड आहेत वैभव भोपियांना आपण ऐकणार आहोत उत्तरार्धामध्ये। तर सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांचा इथे सन्मान होईल। तर उद्या 4 वाजता रिपोर्टिंग करायचे, मॅनेजमेंट कडून काही सूचना येतात। वैभव 4 वाजता लॉर्ड्स काही वेळा संदेश शेअर करतील स्क्रीनवर आणि जर लाईव्ह त्यांचे पाठीराखे खेळाडू पाहत असतील तर उद्या 4 वाजता रिपोर्टिंग आहे, 4:30 ला काही करून स्पर्धा उद्या सुरू होईल। पहिला चेंडू पडेल कारण डे नाईट फॉर्मॅट आहे, 10वीच्या एक्झाम असल्या कारणानं काही हा योग्य निर्णय घेतलाय का 12:01च्या अगोदर स्पर्धा फिनिश करायचा हा आणि हा प्रयत्न आयोजकांचा आहे, त्यांना आपण धन्यवाद देऊया। आणि पुढचा सामना दोन्ही संघ रेडी राहा, आपण जाऊया मॅच कडे, ऐकूया वैभव भोपियांना। थँक्यू व्हेरी मच। तिथे अमित म्हात्रे सर काही काळ थोडा आराम करतील, धन्यवाद। बघा अमित म्हात्रे सर आज त्यांचा लुक बघा, थोड्या वेळा दाखवतो आम्ही, कॅमेरा त्यांच्याकडे जाईल। नक्कीच वैभव, जी कॅप आहे ना ती मला वाटतं इथे कुठे मिळत नाही, दुर्मिळ कॅप आहे ती। संदेश बघा आपण ती कव्हर करूया, ती फक्त म्हशाच्या जत्रेला मिळते। चला मैदानामध्ये आपण जाऊया। 30 बॉल मध्ये 53 करायच्यात विजयासाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे। पहिला बॉल थोडस बाउन्सर अटेम्प्ट केला, बघा ही कॅप च्या बद्दल चर्चा होत होती, ती इथे फनवेल मध्ये तुम्हाला मिळणार नाही। सुरुवात झाली मैदानामध्ये, अगदी बघू शकता स्वराज आलाय आणि धनेश आलेत ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये। मयूर घरतचा हा दुसरा चेंडू होता, अपील लाऊड झाली, भरपूर अपील तिकडे। बॅट अँड बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट। तर नक्कीच वैभव प्रत्येकाचा दिवस असतो आणि आज मयूर घरतनं जो खेळ केला त्याच्या खेळानं सर्वांनी कौतुक केलं। तर शिवकर गावचे युवा उद्योजक सूरज ढवले यांच्याकडून सलग 2 विकेट घेतली गोलंदाजांना, तर त्यांना 2000चं कॅश प्राइज असेल। क्या बात आहे, बंपर ऑफर सध्या सुरू आहे आणि यावेळेस शॉट अँड पुल काय फटका सजवलाय स्वराज गवते, यंदा काय भन्नाट फॉर्म मध्ये दिसला हा खेळाडू, ठोकलाय षटकार। धावसंख्येच्या फलकावर धावा बघा मिळतोय तुम्हाला 6 रन। फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केला बॉल समोरच्या दिशेने, लॉफ्ट ड्राईव्ह, खेळाडू आहेत पाठीमागे, रन मात्र या बॉलवर पूर्ण केले जाईल। सिंगल धाव या बॉलवर अगदी बघतो आपण, पाठलाग करायचंय जवळपास 53 धावांचा 30 चेंडू मध्ये आणि सुरुवातीलाच आक्रमक झालाय अगदी नेरे संघ। धनेश कवते जो ऑन स्ट्राइक, धावसंख्येच्या फलकावर धावा आहेत 7 रन ऑन अ बोर्ड। आज या षटकातील नेक्स्ट बॉल हो, इथे बाउन्सर अटेम्प्ट केला, अगदी पुल स्टाईलने खेळण्यास सुद्धा अगदी बॉडीवर जाऊन धडकला है बॉल। डॉट बॉल इथे सांगता होत असताना अगदी बघू शकता तुम्ही। तर आपण समीर शेठ पाटील यांची स्पर्धा 600 वाढदिवसानिमित्त बघितली। सागर दादा, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खरं तर त्या निर्णयाचा सन्मान झाला, आदर झाला। एका बाजूला आपण स्वर्गीय जितू जन्मान नेरे, तर दुसऱ्या बाजूला आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे, हे दोन्ही संघ आपल्या होम ग्राउंडवर फायनल साठी पात्र झाले होते आणि दोन्ही संघाने निर्णय घेतला की आपण मॅच खेळायचे नाही आणि मैत्रीपूर्ण त्याने डिसिजन घेतला आणि एक चांगला निर्णय होता। कारण बऱ्याच गोष्टींची चर्चा असते, जेव्हा एक गावचे 2 संघ एकत्रित येतात तेव्हा खेळाडू त्यांचा खेळ दाखवतात, परंतु प्रेक्षक कधी कधी आक्रमक असतात आणि हा बघा
काय प्रत्युत्तर दिला, बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. वंडर बॉय ऑफ नेरे स्वराज, नंतर अगदी बघू शकता धनेश गवतेला काय फटकाच ठोकला या बॉलवर. मागील बॉल बाउन्सर अटेम्प्ट केला होता तेव्हा तो जवळपास मला वाटतं त्याच्या बॉडीवर जाऊन धडकला आणि या बॉलवर तेवढाच आक्रोशानं हा फटका, टपली शॉट अगदी बघू शकता आपण. अगदी हवेत बॉल फ्लाय करत होता आणि तसाच उंच खेळा, खूप चांगला फटका राहिलाय. पहिलं षटक जे आपण मयूरचं पाहिलं ज्यामध्ये रन खर्च झाला 13, अगदी बघू शकता रन करायचे विजयासाठी 53, त्यामुळे येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे 40 रनची. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आता आहे संदीप पाटील. पहिलाच बॉल फिरवलाय खरं तर यशांच्या पाठीमागे उत्तम यांना आपण बघतो. आज फलंदाजीतून उत्तम कामगिरी केली नाही, परंतु खरी भूमिका त्याची असते टीमला लीड करत असताना आणि ते लीड नेहमीच त्याचं योगदान राहिले, कारण उत्तम यांच्याकडे असलेला अनुभव आणि त्याचा प्रचंड वापर त्याने सातत्याने केलाय. यावेळेस स्विचिटसाठी गेले होते, हो इथे तालमेल बिघडला, गरज नव्हती, धाव मुलात नव्हतीच आणि बघू शकता काही क्रिया बऱ्याच घडल्या, मला तर बेस पडली नाहीये. स्वराज गवते लकी राहिलाय, डेंजर इन कडे तो होता आणि फार कमी वेळ ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता किती वेगाने बॉल थ्रो केला होता. बेल हलकीशी वर आली होती, पुन्हा एकदा जाऊन त्या खाच्यात अडकली. यस डेफिनेटली हलकासा ब्रश होऊन बॉल गेलाय. स्वराजला नशिबाची साथ. धावसंख्येचं टोटल आपण बघू शकता सद्यस्थितीमध्ये 13 वर. स्वराज तर सरप्राईज झाला, परंतु त्याच्या जास्त सरप्राईज संपूर्ण शिवकर संघ झालाय. 22 बॉल मध्ये 40 धावांची गरज. मागे 2 बॉल निर्धावले संदीप पाटील. फटका चांगला बॉल झाला अगदी मुख्य व्यासपीठावर, पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, ठोकलाय षटकार. तर दिनकर पाटील यांना 200 रुपये कमवण्याची संधी होती विश्वजित पाटील यांच्याकडून. ऐवा कॅच साठी बघा ही संधी हुकली. वसूल केलेत स्वराज गवतेचे 2 षटकार. यंदा असं वाटतंय प्रॅक्टिसवर भरपूर लक्ष केंद्रित केलंय स्वराजनं आणि मागील टुर्नामेंट मध्ये स्वराज कामगिरी अगदी त्याची बघा मिळते. 19 वर संघ पोहोचला. 21 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. संदीप पोर आक्रमण 2 बॉलचं प्रत्युत्तर षटकारानं दिलंय. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अगदी बघू शकता अवे फ्रॉम द बॉडी केलं, हलकासा टर्न केला बॉलला. ही नेहमी संदीपची स्पेशालिटी राहिली. थोडस अपेक्षित नजरेनं पंचाकडे पाहिलं, परंतु त्यांच्या स्लॉट मधून बॉल निघून गेला हेच तिथे सांगत असताना. तर वैभव दिनकर पाटील यांना माहिती नव्हतं का आयवा कॅचला बक्षीस आहे का. आम्ही 2 वेळा सांगितलं 200 रुपयाचं प्राइज आहे. आयवा कॅच कोणी पकडू शकतो. विश्वजित आमचे आयोजक आहे त्यांच्याकडून. पुढे सरसावले डान्सिंग डाऊन द विकेट, टायमिंग प्रॉपर, फटका प्रॉपर आणि रन मिळती या बॉलवर. 6 षटकार. मोड मध्ये आलाय, अटॅकिंग मोड मध्ये खेळत असताना. रन फलकावर धावा टोटल 25, 25 धावा 19 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. जेवढी ताबडतोब फलंदाजी अगदी आपण सुरुवातीला बघितली तेवढीच ताबडतोब फलंदाजी इथे करत असताना अगदी बघू शकता 4 षटकार आलेत, ज्यामध्ये स्वराजचे 3, धनेशचा 1, संदीप पुन्हा एकदा पुढे सरकवले. यावेळेस गॅप मध्ये निवडलाय, पाठीमागे फिल्डर आहेत, चांगलं फिल्डिंग, बॉल थांबवलं, उचललाय, थ्रो करतील मयूर. तोपर्यंत 2 रन इझी कंप्लीट केल्या जातील. धावसंख्येचं एकंदरीत टोटल आपण बघू शकता. धावसंख्येच्या फलकावर धावा आहेत त्या 27 धावा. हार्दिक पाटील नेरे चिपले गावचे ते भाचे आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत.
आणि भरपूर ते खुश आहेत सध्या. आणि आमचा खेळाडू कक्ष सध्या चर्चा सुरू आहे. बघू शकता थोडस थंडीचा माहोल आहे. अर्जुन, देबा, ओमकार आणि पुष्कर सगळ्यांच्या मध्ये. अविनाश पाटील 40+ भरपूर काही. बघा पुष्कर, देवा भरपूर खुश आहे. नेऱ्याला बेस बॉलर सायकल त्याला भेटली. अजित गवतेचं येणं बाकी आहे. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकता सद्यस्थितीमध्ये 27. 2 ओव्हर नंतर 27 धावा झालेत. आता 18 बॉल मध्ये 26 करायच्यात. लवकर अंतर कापायला सुरुवात केली. गतवर्षी अगदी बघितल्यानंतर सहारा शौकर हा संघ अद्वैत एंटरप्राइजेसचे आमचे वैभव डवले असतील, संपूर्ण त्यांचे पुरस्कर्ते असतील, गतवर्षी भन्नाट फॉर्म मध्ये या संघाला बघितलं आपण. यंदाही चांगला परफॉर्मन्स राहिला, परंतु आता सध्याची स्थितीमध्ये बघा तुम्हाला स्क्रीनवर अद्वैत एंटरप्राइजेसचे सगळे डिटेल्स ऑल टाइप इंजिनिअरिंग वर्क त्यांच्याकडून केले जातात, जे तुम्हाला बघा माहिती. वैभव डवले कॉन्टॅक्ट जरूर करा. मैदानामध्ये जाऊया आपण. मयूर खरद पहिला बॉल फुल टॉस आणि पाठवला ऐवकाची संधी आणि टिपली. आता प्रश्न हा आहे का आयोजकांसाठी आहे का? आहे सर्वांसाठी. सर्वांसाठी. आईबकाशला पारितोषिक दिले जाईल जरूर. षटकार आलाय गणेश कवते. आणखीन एक फुल टॉस, परंतु यावेळेस खेळा डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि पंचांना सांगतात एक टप्पा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार चान्स घेतली तर खरं तर डीजे नितीनला थांबेल मी. फ्रंट अँगल समोर प्लीज. अगदी बघू शकता अक्षर रिप्ले मध्ये थोडस लेग समोरील हा बॉल आणि ज्या पद्धतीनं त्यांनी अगदी पिक केला बॉलला. पिकअप शॉट राहिला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येताना मागे 2 बॉल मध्ये आज मयूर भरपूर माग ठरलेत. 16 बॉल 16ची गरज. बॉल टू रन असं समीकरण आता येऊन थांबलंय मैदानामध्ये. गणेश कवते आणि स्वराज कवते यामध्ये जमलेली जोडी मैदानामध्ये 37 सामानची नाबा पार्टनरशिप. 16 बॉल मध्ये 16 हे देखील चांगले चांगले फटके ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवत आहेत. मयूरला कमबॅक करावं लागेल. खूप सर्वसाधारण राहिले गोलंदाजी आणि आता थोडस दूर चाललेल्या चेंडू सोबत काही केले आणि यशांच्या पाठीमागे अगदी हा झेल टिपला आणि खेळाडू झाले बाद. भरपूर दिवस विश्रांत मेहनत आहे. प्रेम म्हटलं जातं ना की माणसाचा स्वभाव, रात्रीची झोप या 2 गोष्टींमधील बरंच काही साम्य आहे. जेवढं तुमचं रात्रीचं झोप चांगली राहील तेवढं तुमचा स्वभाव नॉर्मल राहतो, नाहीतर तुमचा स्वभाव चिडचिडा होतो असंही म्हटलं जातं. तर नक्कीच वैभव, चिपळाई चायनीज कॉर्नरचं स्टॉल अजूनही सुरू आहे आणि तिथे तुम्ही चायनीजचा आस्वाद घेऊ शकता. कारण महाशिवरात्रीचा आता उपवास काहींचा संपला असेल आणि आमचे धीरज यांचा चिपळाई चायनीज कॉर्नर अजूनही सुरू आहे. आणि विकेट त्यांनी सगळे विकेट त्यांनी बनवून दिले आमचे पुरस्कर्ते धीरज. चिपळाई चायनीज कॉर्नर हा फुलटा सुद्धा हवेत खेळत अगदी क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल झेल तिथे टिपलाय आणि बघायचं क्षेत्ररक्षक अगदी जरी टिपला असता तरी पंचारे रेफर केला तर थर्ड अंपायर करे आणि इट इज मला वाटतं अंपायर्स रिव्ह्यू. येस अंपायर्स रिव्ह्यू बीमर साठी चेक केलं जाईल. मिस्टर संडी पालकर जॉईंड होत असताना डिसिजन पेंडिंग. थोडी वेळ प्रतीक्षा. यानंतर पहिल्या फेरीतील अंतिम सामना देखील बघा मी प्रवीणचा वल्लभ संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट काही गोट. त्याचा टॉस देखील झालाय. थोडं संशयास्पद निर्णय. अंपायर्स कॉल त्यामुळे चेक करायचं बघायचंय. स्काय राय 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ ने इट्स अ फेअर डिलिव्हरी त्यामुळे फलंदाजाला परतावा लागेल. OUT बॅट्समन बाद अजित गवते यांच्या केसांत
की आता 12 वाजलेत. खेळाडूंना सूचित केलं उपास संपलाय, त्यामुळे आता चायनीज कॉर्नरवर गर्दी वाढेल. धीरज यांच्याकडे चिपलाई चायनीज कॉर्नर. हा मंचाच्या तुम्हाला उजव्या बाजूला विपी सांगायची गरज नाही, त्यांच्या चायनीजचा स्वाद इतका असतो की खवय्यांना त्यांच्या वासावरच त्यांच्या फोडणीवरच तिथे घेऊन जातील आणि खूप चांगली क्वालिटी आणि क्वांटिटी तिथे देतात. इथे चूक झाली आहे, बॉस निसटला विकेट किपर कडून भरपूर दूर रिलीज केला, पंच सांगतात वाईट आणि तो बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बायच्या स्वरूपाने चौकार, वाईट +4, 5 धावा. धावसंख्येच्या फरकावर धावा बघू शकता. आता 42 धावा ऑन बोर्डवर लागले. 14 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज. सर्वांना थोडं सोपं झालंय आता. शंकर आले षटकारानं, त्याला पसंत आहे. सिंगल डबल शंकरला अजिबात आवडत नाही. जसं एखाद्या खवय्याला व्हेजचा ताट पुढे दिला तर त्याला ते आवडत नसतं, त्याला नेहमी नॉनव्हेज खाणं आवडतं. तसंच शंकरला मैदानामध्ये शंकर जाधवला षटकारानं डील, चौकारानं डील करणं त्याला आवडतं. 13 बॉल आणि 11 धाब्यांची गरज. फटका फसलाय आणि कोणत्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय करायचं नॉलेज, अगदी तुमचं डोकं शांत असलं पाहिजे आणि गरम डोक्याने घेतलेले निर्णय मॅक्झिमम वेळा बऱ्याच वेळा चुकीचे असतात आणि ते सिद्ध झाले. खेळाडू झाले बाद. आता सामना तुम्हाला जरूर बघा मिळेल. अंतिम टप्प्यामध्ये ही लढत येऊन थांबेल. शेवटच्या चेंडू आणि धावांमध्ये अंतर तुम्हाला जरूर बघा मिळेल. आमचे प्रेम आम्हाला माहिती देते. 12 चेंडू 11 धाव्यांची गरज. चला, आमच्या आयोजकांनी तुमचं काम सोपं केलं. 3 ओव्हर संपलेत, धावा झालेत 42. आता उर्वरित 2 ओव्हर अर्थातच 12 चेंडू 11 धाव्यांची आवश्यकता. स्क्रीनवर तुम्हाला दाखवलं जात आहे या काही आठवणी आहेत. कुमार साई समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी शंकर सीताराम पाटील स्मृती चषकामध्ये जेव्हा फायनल खेळण्याची वेळ आली, जिथं 11 जन्मा नेरे आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे यांच्यामध्ये, तेव्हा त्यांनी घेतलेले 2 निर्णय आणि किती सन्मान झाला तर संपूर्ण टेनिस विश्वामध्ये या निर्णयाचा. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण गेलो, आता बोलायची चर्चा झालीच प्रेम, तर जेव्हा 2 गावचे संघ अगदी एका गावचे 2 संघ एकत्र येतात तेव्हा प्रेक्षकामध्ये एक वेगळं माहोल असतं, त्यांच्यामध्ये तणाव असतो आणि बऱ्याच वेळा त्या तणावामुळे क्रिकेट स्पर्धेला गालबोट लागतो आणि खूप चांगला निर्णय अगदी बघितला आपण. खेळाडूंचं त्यामध्ये कोणतीच भूमिका नसेल, पण सांगतात व्हाईट बॉल, लाईन्स बिलॉंग टू द अंपायर्स नेहमी म्हटलं जातं. आणि हा अगदी फेकलेला व्हाईट बॉल गोलंदाजच्या मार्कवर टर्निंग पॉइंट फेकायचं ते वैभव पाटीलच्या खांद्यावरील जबाबदारी आहे आणि त्याने पहिला बॉल फेकला स्क्वेअर. पुन्हा एकदा वाचवण्यासाठी रन कमी आहेत आणि लगातार 2 व्हाईट बॉल. वैभव पाटील चुका करतायत, दबाव साफ झळकलाय, संपूर्ण दबाव जाणवत आहे. मागे 2 चेंडू वाईट आलेत. अगदी बघू शकता धावसंख्येचं टोटल ऑन बोर्डवर लागले 44 धावा, 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. 12 बॉल 9. सामना सोपा आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. फटका चांगला आहे आणि मॅच अंगावर येण्यापेक्षा स्वराजने या सामन्याला संपूर्ण झोकून दिलंय स्वतःला आणि सांघिक अर्धशतक कंप्लीट. 50 ऑन बोर्डवर.
3 धावांची गरज होती आणि लॉफ्ट केल्या बॉलला ड्राईव्ह केलंय. धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. धावसंख्येच्या फरकावर धावा येते टोटल. अगदी बघू शकता 50. स्वराज गवतीचा वैयक्तिक खेळ 12 बॉल मध्ये त्यांनी 27 धावा केलेत. फार आक्रमक राहिला स्वराज. आज स्वराज कामगिरी त्याने केली. तर 3 धावांची गरज विजयासाठी. फटका सजवला पाठीमागे फिल्डर आहे डाऊन द बॉल झेल तिथे टीपलाय आणि प्रेक्षक आणि हा षटकार सामना संपलाय. अभिनंदन. स्काय 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. स्वराज गवतीला आपण बघितलं आज काय दमदार परफॉर्मन्स दिला. 13 बॉल मध्ये 33 धावा स्वराजनं केल्या आणि ते सामना बघू शकता पॅकफुट पंच त्याला म्हणतात. आणि तिथे खेळाडू वृत्ती देखील दाखवली. जेव्हा जेल त्याने टिपला तेव्हा बाउंड्री लाईन वर त्याचा पाय गेला आणि अशा रीतीनं सामना त्याने जिंकलाय. अभिनंदन नेरे संघ हार्ड लक. सहारा शिवकर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 13 बॉल मध्ये 33 धावा ज्याने केल्या. 5 षटकार त्यामध्ये होते. आज षटकारानं डील केले. स्वराज गवती ठरलेत या सामन्यामध्ये अगदी मॅन ऑफ द मॅच. खरं तर प्रेम ज्या गोलंदाजीतून धावा खर्च केले तर स्वराजनं 23 मला वाटतं त्याच वसूल त्याने केल्या आपल्या फलंदाजीतून आक्रमकतेतून आणि ते ठरलेत मॅन ऑफ द मॅच. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आज स्काय 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरेला आणि ते ट्रम्प कार्ड बनले मैदानामध्ये. सामना त्याने जिंकलाय. सहारा शिवकर संघ आपण आलात या स्पर्धेत तुमचंही मनपूर्वक आभार आणि जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. स्वराजला आणि मी सन्मानी आमचे पाहुणे एकनाथजी पाटील